हॅलो. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी गावाला जाणार होते. तर आज मी गावाला जाणार होते आणि सकाळी लवकर उठून सगळं आवरलं वगैरे. बबड्याचं पण आवरलं आणि बबड्या तर रात्री 12 वाजता झोपला होता आणि सकाळी पण 6लाच उठून बसला होता. आणि बबड्या काही बाबांना सोडायला अजिबात तयार नव्हता. तो बाबांना पण चलाच म्हणत होता. त्यानंतर मग भाऊजींना घेऊन आलो होतो. तर सकाळी खूप छान असं सूर्य उगवला होता आणि खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी. 7:30ला तर आम्ही घरातनं निघालो होतो आणि जाताना ना ही पवना नदी लागते आणि ती अशी धुरकट दिसते कारण खूप जास्त धुकं पडलेलं होतं, त्यामुळे ते असं ब्लर ब्लर दिसतंय. आणि त्यानंतर मग गेलो आणि बबड्या तर असं रिक्षामध्ये बसला होता ना की झोपेतून उठून आणला होता, त्यामुळे तो असा निवांत बसला होता. आणि त्यानंतर मग आम्ही पोचलो आणि ते बसची वाट बघत बसलो होतो. फायनली बस आली, बस घेतली आणि बसायला पण जागा भेटली आम्हाला. आणि त्यानंतर मग ना शेजारीच असं एक शीट होतं आणि आजकालची माणसं काय करतील ना तर सांगताच येत नाही. तर हे असं चादर पांघरून असं झोपलं होतं. इथून तिथून बबड्याने गाडीत काहीच खाल्लं नाही, फक्त ही चकली खाल्ली. आणि ना एका स्टॉपवरती गाडी थांबली होती आणि बाहेरून ना असे माणसं ते स्टॉपवरती येतात ना विकायला, तर तेच बघत बबड्या असा निवांत बसला होता. त्यानंतर मग आष्टीमध्ये पोहोचलो आणि तिथून लगेच आम्ही रिक्षा केली आणि घरी आलो. आणि घरी आलेल्या तर बबड्याला एवढे सगळे पोरं बघून बबड्याचा आनंद काही गगनातच मावत नव्हता, कारण त्याला खूप जास्त आनंद झाला होता. आणि बबड्याची मस्ती तर रात्री 10 वाजले तरीही संपत नव्हती. तर चला, असा होता माझा आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.